पिठामध्ये फक्त अर्धा चमचा हा पदार्थ घालायचा आणि मस्त असे मऊसूत कापण्या बनवायच्या. तुमच्यासुद्धा कापण्या खूप कडक होत असतील, चावता चावत नसतील आणि खूपच कडक झाले, की मग आता याचं करायचं काय? हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर आजची ही रेसिपी खास तुमच्याचसाठी. आज आपण बनवतो आहोत आषाढ स्पेशल मस्त अशा मऊसूत, खुसखुशीत कापण्या, ज्या महिना ते दीड महिने आरामात टिकतात. बघा तुम्हाला लगेच लक्षात येत असेल, की कापणी अगदी मऊ झालेली आहे, खुसखुशीत झाली आहे. बरं कापण्या बनवत असताना गुळाचं आणि पिठाचं प्रमाण किती घ्यायचं? कोणता असा पदार्थ आहे, की ज्यामुळे कापण्या अशा मस्त खुसखुशीत मऊसूत होतील आणि कोणत्या पद्धतीने कसा कापण्या तळायच्या? या 2-3 प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि यामुळेच ना तुमच्या कापण्यासुद्धा मस्त मऊसूत आणि खुसखुशीतच होणार आहेत. यावेळेस या पद्धतीने तुम्ही कापण्या जरूर ट्राय करून पहा. तर इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे. कोणतीही एखादी वाटी किंवा भांडं घ्यायचं, त्याने सगळं मोजून घ्यायचं आहे. प्रमाण अगदी अचूक ठरवायचं. आता किसलेला गूळ जो आहे, जी वाटी मी तुम्हाला दाखवली, त्या वाटीच्या अंदाजानुसार किसलेला गूळ 1 वाटी भरून घेतलेला आहे आणि सोबतच अर्धी वाटी कोमट पाणी या गुळामध्ये घातलं. सगळ्यात आधी तर आपल्याला हे गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं. मिसळून घेतलं. कोमट पाण्यामध्येच आपल्याला हा गूळ आपोआप विरघळला जाईल आणि तोपर्यंत आपण पिठाची सुद्धा तयारी करून घेऊ. बरं, गॅसवरती वगैरे असं हे पाणी चढवायचं नाही आणि मग काय होईल ना, गूळ जो आहे तो थोडासा शिजला जाईल आणि कापण्या तुमच्या कडक होण्याची दाट शक्यता राहील. कापण्यांना चांगला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचाभर इथे मी बडीशेप घातली, 4 ते 5 वेलची घातलेल्या आहेत आणि 1 इंच सुंठचा तुकडा घातलेला आहे. हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलं. आता पिठाची तयारी करून घेऊ. आता ज्या वाटीने मी गूळ आणि पाणी मोजून घेतलं की नाही, त्याच वाटीने 2 वाट्या भरून इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने पाव वाटी भरून इथे मी बेसन पीठसुद्धा घेतलंय. चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि आपण जो सुवासिक वेलची सुंठचा मसाला बनवून ठेवलाय ना, तो यामध्ये घालायचा आहे. घालत असताना तो चाळूनच घालायचा आहे, नाहीतर मग जाड-जाड धागे यामध्ये येऊ शकतात. चाळून घेतलेला आहे. आता तो सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा. साहजिकच गूळ असल्यामुळे कापण्या खूप वातड आणि कडक होतात. यासाठीच पोह्याचा अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घातलेली आहे. बेकिंग पावडर नसेल तर याऐवजी काय घालू शकतो? तर पाव चमचा तुम्ही इथे सोडा घातलात ना तरीसुद्धा चालणार आहे. खायचा जो सोडा असतो तो पाव चमचा तुम्ही घेऊ शकता किंवा अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची. पण इथे इनो वगैरे अजिबात चालणार नाही. सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घेतलं. आता इकडे ना गुळाचं पाणीसुद्धा तयार झालेलं आहे. गूळ मी इथे कोणता घेतलाय, तर जो आपण पुरणपोळीसाठी साधा गूळ वापरतो तोच इथे घेतलेला आहे. कोणताही चिक्केचा किंवा खास गूळ घ्यायची गरज नाही. तुम्ही इथे सेंद्रिय गूळ घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. फक्त चिक्कीचा गूळ अजिबात घ्यायचा नाही, नाहीतर तुमच्या कापण्या वातड, कडक झाल्याच म्हणून समजा. आता जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे, हलकेसे यामध्ये खडे होते, यामुळे मी हे गाळूनच यामध्ये घालणार आहे. थोडं-थोडं करत आपल्याला गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि चांगला घट्ट डो आपल्याला मळून घ्यायचा आहे. आता पाण्याचं आणि गुळाचं यासोबतच पिठाचं जे मी प्रमाण तुम्हाला सांगितलंय, यामध्ये बऱ्यापैकी गोडसर अशा कापण्या तयार होतात. पण तुम्हाला जर थोड्या फिक्या करायचं असेल, तर गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी करू शकता. पण जो मी अंदाज तुम्हाला सांगितलाय ना, तो अगदी परफेक्ट आहे. गुळाचं पाणी तर संपलेलं आहे, पण हे पीठ मला मळता येत नाही. थोडंसं कठीण वाटतंय, म्हणून मी इथं काय केलं, 4-5 चमचे इथे त्याच भांड्यामध्ये पाणी मी घेतलेलं आहे. हे थोडंसं पाणी यामध्ये घातलं आणि छान घट्टसर असा डो मळून घेतलाय. आपण पुरीसाठी मळतो ना, त्यापेक्षा थोडासा मी जास्तच घट्ट ठेवलाय. कारण हा मी चांगला भिजवून घेणार आहे. आणि तुम्हाला सांगू का, जर तुम्हाला कापण्या अजिबात तेलकट नको असतील ना, तर मात्र घट्टच डो मळून घ्यायचा. जर तुम्ही पातळ मळला किंवा पुरीसारखा जरी पुरीपेक्षा थोडासा पातळ असेल, तर मात्र कापण्या या तेलकट होतातच. आता इथे पीठ मी थोडंसं घट्टसर मळून साधारण 2 ते 2.5 तासांसाठी असंच भिजत ठेवणार आहे. साधारण सकाळी 11च्या दरम्यान मी इथे पीठ भिजवलं होतं आणि नंतर दुपारी मी साधारण 1:30-2च्या दरम्यान इथे पुन्हा कापण्या करण्यासाठी घेतलेल्या आहेत. पीठ सुरुवातीला गूळ असल्यामुळे तुम्हाला कठीण जाणवणार, पण आपल्याला काय करायचं, यावरती अगदी 1 चमचाभर तेल घालायचंय आणि तेलामध्ये हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचंय. म्हणजे आपलं जे पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचंय. आता सुरुवातीला मळताना तुम्हाला कदाचित कठीण वाटेल, पण जसं-जसं तुम्ही मळत जाल ना, तसं-तसं हे मिश्रण चांगलं मऊसूत होतं. आता मी काय करणार, असे छोटे-छोटे उंडे करून घेणार आणि हे मळून घेणार. मला ज्या कापण्या आहेत त्या फार तेलकट नकोय, म्हणून मी हे करतेय. पण तुम्हाला जर पीठ खूप कठीण वाटत असेल, तर सुरुवातीलाच थोडं आणखीन 2-3 चमचे पाणी वाढवलं ना, तरीसुद्धा चालणार आहे. आणि आता इथे पिठाचे मी 4 असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. यामधला 1 आपण काढून घेऊयात आणि बाकीचे 3 जे आहेत ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत.
हा उंडा थोडासा सॉफ्ट होण्यासाठी आणि पटापट लाटता यावा म्हणून मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हातावरतीच थोडासा चोळून घेतला. आता लाटायला फार असा मला त्रास होत नाहीये. आता लाटत असताना खूप पातळ अजिबात लाटायचे नाही. भाकरीपेक्षा थोडंसं जाडसरच आपल्याला हे लाटून घ्यायचंय. साधारण एवढी पोळी लाटली गेली, की यावरती दोन्ही साइडने आपल्याला खसखस लावून घ्यायची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती खसखस लावू शकता किंवा जर पांढरे तीळ लावून घ्यायचे तरीसुद्धा चालणार आहे. खसखसमुळे काय आहे ना, दिसायला हा पदार्थ खूप छान दिसतो. लावलेली खसखस लाटण्याने छान अशी सेट करून घेऊ, पण यावेळेस खूप पातळ असं लाटून घ्यायचं नाही, म्हणजे बऱ्याचदा दाब बसला जातो ना आणि मग पोळी खूप पातळ होते. कडेला सुद्धा पातळ अजिबात करायची नाही. आता दुसऱ्या साईडला सुद्धा छान अशी खसखस लावून ती सुद्धा सेट करून घेतली. आता आपल्याला कापण्यांचा आकार द्यायचा आहे. तर यासाठी मी काय करते, चारही साईडच्या कड्या कट करून घेते. म्हणजे मग कापण्यांचा जो आकार आहे ना, तो व्यवस्थित देता येतो आणि आपल्याला हव्या तशा कापण्यासुद्धा होतात. आता इथे चारही कड्या मी कट करून घेतल्या आणि आता अशा पद्धतीने थोडंसं मोठ्याच आकारामध्ये कापण्या मी कट करून घेणार आहे. असे उभे काप दिलेले आहेत. यानंतर थोडेसे क्रॉस असे काप देऊन घ्यायचे. मस्त असे कापण्यांना आकार देऊन झालेला आहे. जे साईडच्या कापण्या आहेत, ज्यांनी आकार घेतलेला नाही, त्या कापण्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आणि कापल्यांचं हे साईडला निघालेलं पीठ तुम्ही नेक्स्ट बॅचमध्ये नक्कीच वापरू शकता. एकंदरीत किती जाड मी कापण्या लाटून घेतल्यात हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. तर तुम्ही इथे बघू शकता. अशा मस्त भाकरीपेक्षा थोड्याशा जाडसरच मी ठेवलेल्या आहेत, की जेणेकरून पातळ झाल्या तर त्या कडक व्हायला नको. आता एका प्लेटमध्ये मी सगळ्या कापण्या काढून घेणार आहे आणि आधी सगळ्या कापण्या मी तयार करून घेणार आणि मग ह्या तळायला घेणार आहे. तर इथे संपूर्ण पिठाच्या कापण्या कट करून झालेल्या आहेत. आता या तळायच्या कशा ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तळणीसाठी इथे मी साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल खूप कडकडीत गरम अजिबात नको. कारण गूळ आहे, खूप लवकर तो रंग धरतो. मग आतमधून सुद्धा कापण्या कच्च्या राहण्याची शक्यता असते. म्हणून मध्यम तेल गरम असायला हवं आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये असायला हवी. आता कधीही एकदम कापण्यांचा गोळा घालायचा नाही, तर एक-एक करत कापण्या तेलामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत. अशा पद्धतीने काही कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर अशाच आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे. अजिबात झाऱ्या लावायचा नाही. तेलामध्ये आपोआप या कापण्या फुलून तरंगू लागतात आणि एकदा बऱ्यापैकी बुडबुडे कमी झाले, कापण्या अशा तेलावरती तरंगू लागल्या, की मग उलट करत चांगला रंग येईपर्यंत तुम्ही कापण्या तळून घेऊ शकता. लो फ्लेमवरती सुद्धा कापण्या तळायच्या नाही. जर तुम्ही लो फ्लेमवरती तळल्यात तरीसुद्धा बेकिंग पावडर टाका, बेकिंग सोडा टाका. लो फ्लेमवरती बराच वेळ तळत राहिला तर कापण्या त्या कडकच होणार आहे. कारण गूळ आहे, गूळ शिजला जातो आणि तो जास्त कठीण होतो. आणि म्हणूनच मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्येच गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि यानंतर चांगल्या अशा रंग येईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्यात. अशा रंगावरती कापण्या मी काढणार आहे, कारण थोड्या वेळानंतर सुद्धा यात आणखीन थोड्याशा डार्क होतील. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा कापण्या तळून झालेल्या आहेत. एक बॅच तर तळून झालीच आहे. दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने मी तळून घेणार आहे. आणि तुमच्या इथे लक्षात येतच असेल, की कापण्या काही अजिबात तेलकट दिसत नाहीयेत. या कापण्या चांगल्या थंड झाल्या, की मग एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या. खूप वेळ अशाच वरती ठेवल्या तर पुन्हा एकदा हवेमध्ये राहिल्यामुळे या कडक होऊ शकतात. यामुळे कोमट असताना डब्यामध्ये ठेवायच्या. डब्याचं झाकण थोडा वेळ ओपन ठेवायचं आणि मग एक 15-1 मिनिटांनी झाकून ठेवायचं आहे. कापण्या मस्त मऊसूत राहतात आणि बराच वेळ टिकतात सुद्धा. तर आशा करते आषाढ स्पेशल कापण्यांची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, सोपी वाटली असेल. नक्की ट्राय करून पहा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.